माय भवानी तुझे लेकरू कुशेत तुझ्याच घेई, सेवा म्हणून घे भारी। याच भावनेने नवरात्र उत्सवात असंख्य भक्त महालक्ष्मी देवीच्या चरणी नतमस्तक झालेत। देवीच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। रूप है तेरे कई जोता वाली माँ, नाम है तेरे कई लाटा वाली माँ, जग जननी है मेरी बोली वाली माँ। देवीच्या दर्शनासाठी दिवसभर मंदिरांपर्यंत भक्ताची रांग, देवीची ओटी भरण्यासाठी गाभाऱ्यात उडालेली झुंबड, कानी पडणारे कृष्णाचे सूर या वातावरणाने महालक्ष्मी मंदिराचा परिसर भक्तिमय आणि मंगलमय झालाय। नवरात्रोत्सवात दररोज सुमारे 1 लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात। अनेक जण सहकुटुंब तर अनेक मैत्रिणी मिळून देवीच्या दर्शनासाठी येतात। या भाविकांसोबत खास संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी हिमांशू बायस यांनी। नवरात्रोत्सवामध्ये आदिमाया आदिशक्तीचा जागर असतो। या सगळ्या शक्तिपीठांचा जागर करण्यासाठी नवरात्रोत्सव साजरा केला जातो। आज आपण आलेलो आहोत महालक्ष्मी मंदिरात। इथं भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। काही भाविक माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी विचारून घेऊयात काय वाटतंय आज महालक्ष्मी मंदिरात आल्यावर, कसं वाटतं नवरात्रोत्सव चालू झाले? नवरात्रीनिमित्त आलो आहे महालक्ष्मी मंदिरात। खूप छान वाटतं आहे, खूप छान सजवलं आहे मंदिर, पण खूप छान वाटतं आहे। खूप छान वाटतं। आजी काय सांगाल, कसं वाटतंय? ज्येष्ठ नागरिकांची स्पेशल सोय केली तर बरं होईल, म्हणजे पायांना त्रास वगैरे होतो ना, तर असं थोडंसं सब कॉर्नर आमच्यासाठी घ्यावं। आणि नवरात्रीनिमित्त काय सांगाल, आज तुम्हाला कसं वाटतंय? नवरात्री खरं तर नवरात्री एक स्त्री शक्तीचा सुद्धा जागर असतो, त्याचा तिचाही जागर असतो, छान वाटतं। काका तुम्ही काय सांगाल, काय वाटतंय? अतिशय प्रसन्न वाटतंय, अतिशय प्रसन्न। आपण बघतोय की इथं आलेल्या भाविकांना सगळ्यांनाच प्रसन्नता आणि एक स्त्री शक्तीचा जागर असल्यामुळं खूप चांगलं वाटतंय। आणि या मंदिरात भाविकांचं सुद्धा प्रचंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरजचं हिमांशू बायस, पुणे प्लस। तू ही जग जननी है, तू ही जग पालक है, चराचर की मैया तू ही संचालक है।